जसं जसं हात वरती करतील तसे तसे यांच्या अंगावरती गावबा मारू लागला तो. त्याचं घर माहिती आहे का तुम्हाला कुठं हो माहिती माहिती ओळखीचा आहे का? हो शेजारी यांचा नेबरच आहे तो. शेजारी हो. शेजारी फक्त नशेच्या ह्याच्यामधून केलं का त्यानं जाणून बुजून केलं? जाणून बुजून केल्यासारखं झालं नसेल. केलेली. रात्री तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं होतं का? हो कळवलं. अर्थार्थी त्याचा आणि मार्केटचा काही संबंधी नाही. एवढ्या रात्री यायचा काही नाही संबंध. तुम्हाला पगार किती देतात हे लोक? आता काही जण दुकान मालक येतात, काही जण हाजरीवरती येतात, 300-400 रुपये हाजरीवरती येतात. दररोज ड्युटीला असतात. हो दररोज ड्युटीला. काय आता मागणी काय आहे? आता यांना फक्त न्याय मिळावा, काय विषय नाही. आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याला कारवाई करावी त्याच्यावरती. त्याच्यावर कारवाई करायची. आणि विशेषतः म्हणजे हे यांना कोणी बघणार नाही सर घरामध्ये, एकटे करून खाते सगळेजण. आणि यांच्या जीवाला काही धोका नसून असं या पद्धतीने कारवाई आई करा. वडील वाढलेत, भाऊ वाढलाय, माझं कुणी नसतं. मी एकटाच घरी असतोय आणि वारंवार आमच्या दारात येऊन तिथे बसतोय आणि पिऊन दारू पिऊन आम्हाला धमकी देतोय की रोज येऊन. त्याबद्दल कधी तक्रार दिली होती का त्याच्यावर? हा यादी तक्रार दिलेली FIR आहे माझ्याकडे. ते आहे. त्याच्यावर काही कारवाई केली का? यांनी कारवाई नाही केलेली काही. तक्रार FIR आहे माझ्याकडे पहिला. घटना घडली होती, तुमचं नाव सांगा सुरुवातीला. माझं नाव सुजी दीपकराव वेद पाठक. इथलेच आहेत का राहणार तुम्ही? हा राहणार कळम. काय घटना घडली रात्री? रात्री ती दारू पिऊन मला घरी पैसे मागायला होता. कोण होतं? संकेत सुनील करवरकर. हा संकेत सुनील करवरकर. तुमच्या ओळखीचे आहेत का ते? हा शेजारीच आहे, गल्लीतलंच आहे. म्हणजे आपल्या कळममधल्याच आहे? हा कळममधलाच आहे. नेमकी घटना कशी घडली? पिऊन आलेला होता, ती मला पैसे मागत होता. किती पैसे मागितले? पैसे द्या म्हणतात. तुम्ही नाही म्हणल्यानंतर पैसे द्या, पुढे द्या. पैसे द्या मोबाईल द्या म्हणायला लागला होता. मी नाही दिल्या म्हणून मला मारहाण केली चाकून. कुठं कुठं लागलं? ठीक आहे. इथं वार केलेत. हातावर वार केलेत. कशाने केले? धारदार शस्त्र होते हातात. तलवारीसारखं शस्त्र तलवार होतं. होती. हां. तुम्ही कुठे होता त्यावेळेस? मी सोबतच होतो. मी धनंजय मधुकर दीक्षित. आम्ही रात्री नाईट ड्युटीला होतो. त्याने अचानक हल्ला केला आणि मी आडवत असताना माझ्यावर पण हल्ला केला, छातीवर मारहाण केली. हॉस्पिटलमध्ये गेलं नाही का? हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण ह्याला जास्त लागल्यामुळं ह्याच्याकडेच लक्ष दिलं. आता जाणार आहे. आता गुन्हा दाखल केलाय का? हा गुन्हा दाखल चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे. किती वाजता संध्याकाळी घडली? 1:50 झाली. ते CCTV कॅमेरे फुटेज आहेत तिथं? आहेत सगळे पुरावे हे सगळे आहेत. नावासहित आहे आरोपीच्या. घटना आता एक म्हणजे लुटण्याच्या उद्देशानं केली का? एक लुटण्याच्या उद्देशानंच केली घटना. आणि आम्ही नाईट ड्युटीला असल्यामुळं दुकान त्याला काही उघडता आलं नाही, काही नाही, म्हणून हल्ला केलेला आहे. प्रयत्न केला होता का त्याला दुकान उघडण्याचा किंवा? नाही, आम्ही असल्यामुळं आमच्यावरच हल्ला केला ना. अगोदर हल्लाच केला होता? हां, मी सोडवत त्याला, त्याच्यावर हल्ला होत असताना मी सोडवत होतो. तो एकटाच होता का आणखीन काही सोबत? नाही, एकटाच होता, नशेत होता. आणि त्याच्यावर हल्ला होत असताना मी सोडवायला गेलोमुळं मलाही मारहाण करण्यात आली. तुम्ही कोण आहेत त्यांचे? मी नाईट ड्युटीलाच होतो सोबत. रात्री किती जण सोबत होता? 3 जण. तुम्ही कुठे होते रात्री?
वाचवण्याचं यांना बघितलं पाहिलं हो. कशा पद्धतीची मारहाण होती? तलवार होती का? सुरुवातीला त्यांनी धमकी दिली, मला पुढे दे नाही तर मी तुला खुपसून टाकीन असं वगैरे काहीतरी बोलला. मग ते म्हणले मला मारून टाक म्हणले. ते ओव्हर जास्त बोलतो का म्हणून त्यांना पहिल्यांदा चापड मारली. चापड मारल्यानंतर ह्यांनी पण हात उचलला त्याच्यावरती, पण त्यांनी चाकू काढला म्हणजे तलवार काढली हातातून. त्यामुळे ह्यांचा जीव घाबरून गेला ना. घाबरल्यामुळे